नवीन वर्षाची सुरुवात अशी टम्म फुगलेली मऊसूत गरमागरम पुरणपोळीवर साजूक तूप, गुढीपाडवा स्पेशल अशी पुरणपोळी। यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी हरभरा डाळ घेऊन त्यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता यामध्ये पाणी घालून हळद आणि तेल घालून याला आपण 10 मिनिटे भिजत ठेवूया। भिजलेली डाळ कुकरमध्ये घालून याला आपण 3 ते 4 मीडियम फ्लेमवरती शिट्टी देऊन घेऊया। कुकरला शिट्टी होईपर्यंत कणिक मळून घेऊ। एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, त्यामध्ये मीठ, तेल घालून छान मिक्स करून घेऊ। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। डाळ आपली शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे। आता याला आपण चाळणीने गाळून घेऊ। कढईमध्ये डाळ घालून त्यामध्ये गूळ घालून छान आपण याला शिजवून घेऊ। तुम्हाला गोड कमी जास्त प्रमाणामध्ये गूळ ॲड करू शकता। डाळ आपली छान शिजलेली आहे। चमचा उभा राहिला की पुरण आपलं तयार आहे। एका चाळणीमध्ये पुरण घेऊन आपण याला छान वाटून घेऊ। पुरण तयार आहे। आता कणकेमध्ये आपण थोडंसं तेल घालून याला आपण अजून जरा छान असे सॉफ्ट मळून घेऊया। कणकेचा गोळा घेऊन यामध्ये आपल्याला आता पुरण भरून घ्यायचे आहे। तुम्हाला पुरण कमी जास्त मध्ये तुम्ही घालू शकता। अशा पद्धतीने आपल्याला याला सगळीकडून पॅक करून घ्यायचे आहे, म्हणजे पोळी फुटणार नाही। थोडंसं पीठ लावून आपल्याला याला हलक्या हाताने लाटायची आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। पोळी लाटून तयार आहे। आता आपण याला दोन्ही साईडला छान असे भाजून घेऊया। गुढीपाडवा स्पेशल आपली फुगलेली पुरणपोळी तयार आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा।